हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. पहा, अकॅडमीमार्फत प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं अगदी बारकाईने सोल्युशन समजून दिलं जातं. या सोल्युशनमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी, तो प्रश्न कसा सोडवायला हवा होता हे आपण बारकाईने पाहतो. पहा, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 249 भाषा गणित. यामध्ये आपण पहिला प्रश्न असतो उतार्यावरील, तो पाहूया आपण. पहा, उतारा, या उतार्यावरती आधारित प्रश्न आहे. समजून घ्या व्यवस्थित. उतारा वाचताना बारकाईला वाचायचा. उतारा वाचताना त्यामध्ये अवघड जे शब्द आहेत ते समजून घ्यायचे आणि पर्याय, प्रश्न आणि पर्याय बारकाईने वाचायचे असतात. पहा, उतारा. मुसळधार पाऊस, घनदाट जंगले व चहाचे मळे यासाठी आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे. तिथे काझीरंगा नावाचे एक जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. त्यात गेंडे, वाघ, हरणी असे विविध प्रकारचे प्राणी आढळतात. पण काझीरंगाचे नाव जगात सर्वत्र पोचले आहे ते तिथल्या एकशिंगी गेंड्यामुळे. म्हणजे काझीरंगा, आसाममधलं काझीरंगा हे अभयारण्य एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गेंडे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक काझीरंगास भेट देतात. हे गेंडे या अभयारण्यात मुक्तपणे भटकत असतात. ते पिंजरे वगैरे नाही, मोकळे आहेत. त्यामुळं त्यांच्या पाहायला गेल्यानंतर ते ठराविक अंतर ठेवून पाहायचे. नाहीतर तुमच्या अंगावरती म्हटलं तर ते चाल करून येऊ शकतात. काझीरंगा हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पहिल्या दोन्हीला आहे पहा. आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे. तिथे काझीरंगाचे जगप्रसिद्ध अभयारण्य. म्हणजे काझीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये. उत्तरेतील पर्याय क्रमांक 3 आसाम. पुढे पहा, काझीरंगा अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? गेंड्यासाठी, वाघासाठी, हरणासाठी, एकशिंगी गेंड्यासाठी. तर गेंड्यामध्ये एक प्रकार आहे, एक शिंगी गेंडा, दोन शिंगी गेंडा. म्हणजे इथं हा काझीरंगा अभयारण्य एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. नुसतं गेंड्यासाठी नाही आहे, तर त्यावरती एक शिंगी उतारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. पहा, एक शिंगी गेंड्यामुळे आणि ते गेंडे म्हणजे एक शिंगी गेंडे. त्यामुळं गेंड्यामध्ये जे प्रकार आहेत ते माहीत करून घ्या. पुढील प्रश्न पहा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलीची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तर देवा तुझं आकाश सुंदर आहे, सूर्य देणारा प्रकाश देणारा सूर्य, तो देखील सूर्य सुंदर आहे. चांदण्या सुंदर आहे, चांदण्या चंद्राच्या चांदण्या देखील सुंदर आहे. चंद्रही सुंदर आहे, त्याचं चंद्राचं चांदणं सुंदर पडतं. सुंदर अशी झाडं आहेत, सुंदर अशी पाखरं आहेत आणि ती गोड गाणी गात आहेत पाखरं. वेलींची फुलं सुंदर आहेत आणि तसं आम्ही देखील लिहिलं सुंदर. सुंदर प्रकाश कोण देतं? सुंदर प्रकाश सूर्य देतो. उत्तर काय येईल? चांदण्या, चंद्र, चांदण्या, सूर्य, दिवा. तर सूर्य. पुढे कवितेतील मुलं कोणासोबत बोलत आहे? कुणाबरोबर संग बोलत आहे? सूर्य, चंद्र, मुली, देव. तर पहिल्या वेळेलामध्ये आहे काय म्हणलेले? देवा तुझे किती सुंदर आकाश. म्हणजे कोणाशी बोलते ती मुलं? देवाशी बोलत आहेत. आणि उत्तर येणार आहे देव. पुढं ढग या शब्दाशी समानार्थी नसलेला. हा समानार्थीला अंडरलाईन करायची, नसलेल्याला गोल करायचं. नसलेल्याला गोल करायचं असतं. मग इथं
ढगाला कोणते समान 3 समानार्थी शब्द असणार आहे? पयोद, अभ्र, अंबर, अंबुद. उत्तर काय येणार आहे? अंबर म्हणजे ढग आहे, अंबुद ढग आहे, अभ्र ढग आहे, पयोद म्हणजे ढग आहे, अंबर म्हणजे आकाश. फरक पाहणार काही. पयोद पाणी वाहून आणणार, पय म्हणजे पाणी, पाणी वाहून आणणार तो ढग. अभ्र म्हणजे ढग, अंबुद म्हणजे ढग, आणि अंबर म्हणजे आकाश. उत्तर काय येणार आहे? अंबर. अंबू म्हणजे चिखल आहे, अंबुद म्हणलं की ढग आहे. कवीतील मुलं कोणासोबत बोलत आहेत? तो काय झालं? मगाशी आपण ते लिहिलं, त्याच्यामध्ये हा खालीवर झालेला आहे प्रश्न. मगाशी आपला तो झालेला होता प्रश्न, त्यामध्ये थोडंसं मगाशी आपण हलवल्यामुळं ते थोडंसं खालीवर झाली प्रश्नपत्रिका. चला पुढे. इथं उत्तर येतं देव. पुढे, मी आईला खूप जोराने हाक मारत होतो. या वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत? पहा, मी आईला जोराने हाक मारत होतो, याच्यातले अशुद्ध शब्द कोणते? मी, मला दीर्घ वेलांटी असते, दुसरी वेलांटी असते. मी. खूप, खला देखील दुसरा उकार असतो. खूप जोराने हाक मारत होतो. यात चुकीचे कोणते येतील? 2च येणार आहे. कोणकोणते? मी आणि खूप. खला दुसरा उकार खूप असतो, आणि एकाक्षरी शब्द हा काय दीर्घ लिहिला जातो. फक्त आणि हा शब्द मात्र नला पहिली वेलांटी असते. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय, यातला शुद्ध शब्द कोणता आहे? स्वतः. स्वतः पर्याय क्रमांक 2. तला कानान मग विसर्ग नाही, तच्या पुढे विसर्ग. स्वतः. याला वाचन खूप लागतं. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? केवढा मोठा साप हा. हे काय झालं? उद्गार झाले, त्यामुळे उत्तर या ठिकाणी कोणतं येईल? उद्गार वाचक चिन्ह. हा प्रश्न नाहीये. जर हा जर प्रश्न करायचं म्हटलं तर साप केवढा मोठा आहे प्रश्नचिन्ह. पण इथं केवढा मोठा साप हा हे उद्गार आहे, आणि उद्गारावरती चिन्ह येणार आहे. खाली दिलेल्या शब्दातून भविष्यकाळी क्रियापद ओळखा. हे वाक्यात वापरायचं म्हणजे लक्षात येतं. वाक्यात वापरूया आपण. वाक्यात वापरलं तर आपल्याला येणं लक्षात येतं की कशा पद्धतीनं ते तयार करायचं असतं. काढतो. आता काढतं असे छोटंसं वाक्य घ्यायचं, खूप मोठंही घ्यायचं नाही. मी चित्र काढतो. पहा, मी चित्र काढतो म्हणजे कोणतं? पहा, आता मी चित्र हे शब्द वापरायचे आपल्याला. काढतो. आता काढतो म्हणजे काढण्याची क्रिया सुरू आहे, म्हणजे कोणता काळ येणार आहे? वर्तमान काळ. काढतो वर्तमान काळ. काढले, मी चित्र काढले, काढून क्रिया पूर्ण झाली म्हणजे कोणता काळी? भूतकाळ. कोणता काळी? भूतकाळ. चित्र काढतात. आता हे अनेक वचन झाले. मुले एकटा मी चित्र काढतात नाही, मुले चित्र काढतात. अनेक वचने आहे, पण काढण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे कोणता येईल? वर्तमान काळ. आणि मुलगा चित्र काढील किंवा मुलगी चित्र काढील म्हणजे ही क्रिया घडणार आहे, पुढे घडणार आहे, म्हणजे हा कोणता येणार आहे? भविष्यकाळ. आणि आपल्याला यातील विचारलेलं आहे भविष्यकाळी वाक्य. भविष्यकाळी वाक्य पर्याय क्रमांक 4 भविष्यकाळी ते क्रियापद आहे. पुढील पहा, टोमणा मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून टोमणा मारणे. सासू सुनेला टोमणा मारते. आपण पाहिले आपल्या आजी बरोबर आपल्या मम्मीला कशी टोमणे मारते, बघितले ना? ऐकले का? ऐकले. हां, टोमणा मारणे म्हणजे काय? खोचक बोलणे, ऐट दाखवणे, गर्व, तिरस्कार करणे. तिरस्कार करा. टोमणा मारणे म्हणजे तिरस्कार करणे नाही, फक्त बोलत बोलत खोचक बोलायचं. त्याला म्हणायचं टोमणा मारणे. पर्याय क्रमांक 4. नव्याचे टिंबटी व दिवस या म्हणीतील गायलेला योग्य शब्द कोणता? नव्याचे 9 दिवस म्हणजे हे आपल्याला ही म्हणी वाचलेली असल्यामुळे अडचण येणार नाही. आता हा संवाद पहा. शिकवताना एकदम थांबून सरांनी विचारले. आता हे शिकवत होते सर, त्यांनी विचारले, बालपणीचे एखादे स्वप्न साकार झाल्यास काय वाटेल तुम्हाला?
ते कोणाला विचारलं, कोण बोलले? हे सर बोलले. कुणाला बोललेले? मुलांना बोललेले. ही बालपणीचं एखादं स्वप्न साकार झाल्यास काय वाटेल तुम्हाला? मुलं म्हणे. दुसरं काय वाटणार? आनंद. लहानपणी आम्हाला स्वप्न वाटतं मी मोठ्या घरात डॉक्टर बने, इंजिनियर बने, अशी स्वप्न वाटतात प्रत्येकाला. आणि ते झाल्यानंतर त्यांना आनंद वाटतो. मग मुलं हे कोण बोललंय? दुसरे काय वाटणार? आनंद. हे कोणी एक मुलगा बोललाय का? सर्व मुलं बोललेली. नेहमीच असं होत नाही बरं का. माझीच गंमत सांगतो तुम्हाला. कोण म्हणाल? हे सर म्हणाले. कोणती सर? हे मुलं बोललेले आहेत. पुढं बालपणी जेव्हा आई माझी केस विचारायची ना तेव्हा जीव नकोसा व्हायचा हिसक्याने. लहानपणी तुमचे केस विचारताना गडबड असते, तुम्हाला लगेच कंगवा घेऊन येते, ओढते. म्हणजे काय होतात तुमच्या काळात अडकतात. तर तुम्ही भाग पाडलेला नसतो, काय नसतं, त्यामुळे ते केसामध्ये ते कंगवा अडकतो आणि मग ते वाटायचं नको ते केस. म्हणजे लहानपणी बालपणी जेव्हा या सरांची आई लहानपणी केस विचारायची तेव्हा जीव नकोसा व्हायचा, गुत्ता झालेला असल्यामुळे वाटायचे नको ते केस. असे म्हणजे सरांनी डोक्यावर हात फिरवला तेव्हा वर्गात एकच हसा टिकला. का हसा टिकला असेल रे? लहानपणी जेव्हा सरांचे केस आई विचारायची तेव्हा त्या हिसक्याने तिला नको, त्या सरांना नको वाटायचं. तेव्हा त्यांना वाटायचे केस नको. आणि असं म्हणजे सरांनी डोक्यावर हात फिरवला त्यावर सगळा वर्ग हसायला लागला. का हसायला लागला असेल? काय झालं असेल? सरांच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्यामुळे त्यांचं लहानपणी स्वप्न नव्हतं की डोक्यात म्हणजे कोणीच विचारलं तरी आपल्याला काही होणार नाही. ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं होतं. त्यामुळं वर्गात हसा केव्हा पिकला? आता याच्यामध्ये सर आणि मुलं बोललेले, असं काही दुसरं कोण आलेलं नाही आहे. आणि किती मुलं? सर्वच मुलांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये. तर ते बोललेले आहेत. हे कोणती सर? हे सगळेजण बोललेले आहेत. त्यामुळे इतर कोण निश्चित असं सांगता येत नाही किती मुलांनी भाग घेतलेला आहे तो प्रश्न. पहा, वर्गात हसा केव्हा पिकला? केव्हा हसा पिकला? शिक्षक शिकवताना एकदम थांबल्यावर, शिक्षकांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर, शिक्षक वर्गात आल्यावर, शिक्षकांनी बालपणीचे स्वप्न पाहिला. तर कधी? तर शिक्षकांनी डोक्यावरती हात फिरवल्यावर. खालील संवादामध्ये पहा, वरील संवाद कोठे घडला? हा संवाद कोठे घडलेला आहे? मुलाच्या घरी, देशमुख सरांच्या घरी, वर्गात, शाळेच्या मैदानावर. तर हा वर्गामध्ये घडलेल्या वर्गामधली गोष्ट आहे. सुसंगत वाक्याचा परिचय पहा. आश्विन महिन्यात टिंबटिंब हा सण येतो. आता आश्विन महिना आहे. आश्विन महिन्यामध्ये 2 सण असतात तसे म्हणायला गेलं तर. दसरा असते, दिवाळी असते. दसरा आहे, दिवाळी पण आहे. नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये असते, गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये असतो. पण पुढे काय? 2 पर्याय नोंदवतात. या सणाला टिंबटिंब असे म्हणतात. हरतालिका, कोजागिरी, भाऊबीज, विजयादशमी. आता त्याच्यामध्ये पहा हे दोन्ही सण येणारे. आता याच्यामधलं कोणतं ते पाहावं लागेल. पुढे पहा, रिकाम्या दसऱ्याच्या दिवशी टिंबटिंब पानांची पूजा करतात. म्हणजे आता पहा, दसरा सण आहे, मग दसऱ्याशी अनुसरून हा संवाद आहे. हा सुसंगत वाक्याचा परिचय आहे. आश्विन महिन्यात दसरा हा सण येतो. ओके. तर या ठिकाणी दिवाळी नाही तर दसरा हे उत्तर आपल्याला पाहिजे. पुढचा प्रश्न काय? या सणाला असे म्हणतात. दसऱ्याला दुसरं नाव काय आहे? हरतालिका, कोजागिरी, भाऊबीज, विजयादशमी. दसऱ्याचं दुसरं नाव काय आहे? विजयादशमी. आणि मग दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी टिंबटिंबच्या पानांची पूजा करतात. तर त्या दिवशी शमीच्या झाडाची, म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो आपटा, त्या बेलासारखे असे 2 पानांचा आकार असतो तो. त्याला पण त्या दिवशी त्याची पानांची पूजा करतो आणि सर्वांना सोनं घ्या सोनं म्हणून वाटतो. तर ही पानं आहेत आपट्याची. जननी या शब्दाला समानार्थी शब्द जननी. जननी म्हणजे माता, माळ. तर उत्तर काय येणार आहे? माता. जननी म्हणजे आई, माता, माय, जननी. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. विश्वाच्या विरुद्ध. विश्वाच्या विरुद्ध खात्री, बेविश्वास, अविश्वास, विश्वास, अविश्वास. विश्वाच्या विरुद्ध अविश्वास. 5 शब्द कोणी पूर्ण करायचे? प्रत्येक पर्याय वापरून पाहायचे. सडत, भडत, कडत, चरत. नाही जमत? पहिला कट करा. दुसरा क वापरला. सडक, भडक, कडक, चरक. हा म्हणतोय
चरक म्हणजे ऊस गाळताना ऊसाचा रस पिताना आपण तो चरकामध्ये ऊस पिळला जातो. प वापरला तर सडप भडप कडप चरप. नाही जमत व वापरला तर सडव भडव कडव चरप. नाही तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 क. पुढचा प्रश्न पहा. खालीपैकी जोड शब्द नसलेला विचारलेला आहे आपल्याला. मारपीट, माय माऊली. माय आणि माऊली हे दोन शब्द एकत्र येऊन माय माऊली हा जोड शब्द बनलेला आहे. मार आणि पीठ त्याच्यापासून मारपीट बनलेला आहे. मनोहर कोणताही पासून बनलेला नाही. मार आणि झोड याच्यापासून मारझोड बनलेला आहे. हा मनोहर कशाचाही समान जोड शब्द बनलेला, वेगळे वेगळे मनो आणि हर वेगळे वेगळे नाही. त्यामुळे उत्तर मनोहर हा जोड शब्द नाही. खाली शब्द वर्णानुक्रमे लावले तर दुसऱ्या क्रमांकावर कोणता येईल पहा. नापास, नापास, नजर, नापास, नजर, नकार, नावड, नकार, नावड. आता इथं पहा हा पण नापासून बनलेला आहे. आता नुसता न नाही कारण सगळे न पासूनच बनलेले. हा न पासन, हा न पासन, हा ना पासन. पहिल्यांदा न येईल नंतर नाही. मग आता न मध्ये हा न अगोदर येईल का हा नाही? मला दुसरा अक्षर घ्यावं लागेल. दुसरा अक्षर आहे ज आणि तर दुसरा अक्षर आहे क. आता तुम्ही सारखे असते तर मग कानाला जरा उतार गेल्याची पाहिजे असते. याच्यामध्ये क मुळा स्वराचे आहे का? अ आ इ ई उ ऊ रु लू ए ऐ आ ऐ अ ओ औ अम आ नाही. स्वराने सुरू होणारे नाही. म्हणजे पहिल्या 12 मध्ये कोण होतं. नंतर क ख ग ग ग क पासून सुरू होणार आणि नच्या नंतर क सगळे नचे सुरू होणार. म्हणजे पहिल्यांदा येणारे नकार कचा क ख ग ग ग. पहा क ख ग घ ग. मागे त्याला दाबून मागे घ्या. कट करा बघते. क ख ग घ ग. याच्यामध्ये पहिला क आला मग क चा आपण शब्द घेतला. न चे सगळे आहे न न चे येणार नंतर नानाचे येणार. क ख ग घ ग नंतर ज छ ज झ क ख ग घ ग च छ ज झ अ ट ठ ड ढ न जरी त थ द ध न प फ ब भ म हे पाठ असलं पाहिजे. मग य र ल व श श स ह ळ श नी. पायाच्यामध्ये आता पहिल्यांदा तुम्हाला न हे सगळे नचे सुरू आहेत म्हणून सगळे नचे आहेत. हे दोन नचे हे दोन नाचे. न मध्ये यातला न कोणता अगोदर घ्यायचा ते दुसऱ्या अक्षरावरनं क आणि ज. त्यात क अगोदर येतो म्हणून नकार पहिला घेतला. ज नंतर येतो म्हणून न जर हा 2 नंबरला येईल. आता 3 नंबरला ना हा न आहे का हा नाही लक्षात येईल. दुसरं अक्षर बघायचं. दुसरं अक्षर आहे तर प आणि इथं आहे व. मग अगोदर प येतो का व येतो? पहा याच्यामध्ये अगोदर प येतो नंतर व येतो. म्हणजे प चा अक्षर अगोदर येईल म्हणजे तिथे येईल नापास. आणि 4 नंबरला कोणतं येईल? नावड. नावड. आपल्याला विचारलेलं आहे काय? दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? दुसऱ्या क्रमांकावरती नजर. पर्याय क्रमांक 2. पुढे सापाचे फुसकारणे फुसफुसणे तसे म्हशीचे रेखणे, गाईचे हंबरणे असतं, घोड्याचे खिंकरणे असतं. चित्कारणे कोणाचं असतं?
चित्कारणे हत्तीचे चित्कारणे असतं आणि म्हैशीचे देखणे असतं. पुढे पहा, दररोज ठरलेला कार्यक्रम या समूहाबद्दल एक शब्द. रोज ठरलेला आम्ही पहाटे 5:30 उठतो, 6 वाजेपर्यंत करतो, 6 ते 7 झुंबा करतो, 7 ते 7:30 आंघोळ करतो, 7:30 ते 8:30 पाठांतर करतो, 8:30 ते 9 जेवतो, 9 ते 5 अकॅडमी करतो, दुपारी 1:30 ते 2 जेवण करतो, 5 ते 6 खेळतो, 6 ते 8 स्टडी करतो, 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण करतो, 10 वाजेपर्यंत अभ्यास करतो, 10 वाजता झोपतो. हा दररोज ठरलेला कार्यक्रम, याला म्हणायचं नित्यक्रम. नित्यक्रम म्हणजे दिनक्रम. तर काही दिनक्रम, दिवसभराचा क्रम ठरलेला, त्याला म्हणायचं दिनक्रम. खालील शब्दामध्ये जोड शब्द नसलेला धन दौलत. धन आणि दौलत या 2 अक्षरापासून धन दौलत बनलेला आहे. धन धान्य, धन आणि धान्य या 2 अक्षर शब्दांपासून धनधान्य बनलं. धड आणि दाखट याच्यापासून धडधाकट बनला. तसं धन आणि वाण, वाण हा प्रत्येक लावू शकतो. धन अधिक वाण म्हणजे वाण हा शब्द नाही, धन अधिक वाण हा वाण प्रत्येकाला लागलेला धन शब्दाला, त्यामुळे धनवान हा जोड शब्द नाही. पुढील प्रश्न पहा, विरुद्धार्थाची जोडी नसणारा म्हणजे विरुद्धार्थी नसणारा म्हणजे सगळे विरुद्धार्थी असणारे आहे. या नसणाऱ्याला काय केला पाहिजे? गोल केला पाहिजे. ओके. सुकाळ दुष्काळ, सुकाळच्या विरुद्ध दुष्काळ. भरपूर पाऊस पडला म्हणजे सुकाळ, पाऊसच पडला नाही दुष्काळ. सुलभ सोपे, सुलभच्या विरुद्ध काय पाहिजे? सुलभ सोपे हे समानार्थी शब्द, त्याच्या विरुद्ध अवघड पाहिजे म्हणजे हा समानार्थी शब्द. सुगम दुर्गम, सुगमच्या विरुद्ध दुर्गम बरोबर. सुसंगती कुसंगती, चांगल्या मुलाची संगत सुसंगती, वाईट मुलाची संगत कुसंगती. यातलं चुकीचं कोणतं आहे? सुलभ सोपे. पुढे गणित आहे पहा, 1,500 ही संख्या देवनागरी लिपीत कशी आहे? आहे 1,000. 1.5 भाकरी म्हणजे किती? 1 आणि अर्धी. इथं 1.5 आहे म्हणजे याचे 2 भाग केले तर कितीचे होईल? 500 500चे. 1 आणि अर्धा म्हणजे किती झाले? 1,000 आणि 500, 1,500. पर्याय क्रमांक 4. पुढं पुढे पहा, *3, *5 या संख्यांमध्ये स्टारच्या ठिकाणी कोणता समानांक असल्यास पाहिजे असते 4 छापायला लागलं, याच्यामध्ये राहून गेलेला आहे स्टार टाकायचा. स्टार आहे का इथं? नाही आहे, आपण ती दुरुस्ती करूया. दुरुस्तीमध्ये इथं स्टार, तर स्टारच्या ठिकाणी कोणता समानांक असल्यास ती संख्या 2325. ही संख्या आहे स्टार 3 स्टार 5. इथे कोणती संख्या सांगितली त्यांनी? 2325. स्टारच्या जागी कोणता आला अंक? 2. स्टारच्या जागी एका खाली एक संख्या लिहिल्या, लगेच लक्षात येतं. आपल्याला पुढील प्रश्न पहा, 28वा. 212 449. हा प्रश्न 28वा आहे. 212 449 319 525 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या म्हणजे सर्वात लहान अगोदर. यातली सर्वात लहान चढता क्रम गेले पहिला लहान मोठी 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 अशी होतं. सर्वात लहान 212 आहे, याच्यापेक्षा याच्यातली सर्वात लहान 319 आहे, यातली सर्वात लहान 449 आहे आणि सर्वात मोठी आलेली आहे 525. यात चिन्ह वापरली तर 212 पेक्षा ही मोठी आहे, याच्यापेक्षा ही मोठी आहे, याच्यापेक्षा ही मोठी आहे, अशी चिन्ह बरोबर शकता. वाचन 212 लहान 319 पेक्षा, 319 लहान 449 पेक्षा, 449 लहान 525 पेक्षा. तिसऱ्या क्रमांकावरती कोणती येणार आहे? 449, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 6232 या संख्येतील दशक व एकक स्थानच्या स्थानिक किमतीतील फरक. 6232 या संख्येतील
दशक व एकक स्थानच्या स्थानिक किमतीतील फरक. संख्या लिहा तुम्ही. 29वा प्रश्न. 6932 ही संख्या लिहिली. दशस्थानचा अंक 3 आहे, याची स्थानिक किंमत 30 आणि एकक स्थानचा अंक 2 आहे, याची स्थानिक किंमत 2. याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करा. शून्यातनं 2 जात नाही. मानाचा आजचा काय देऊन टाका. 10तनं 2 गेले, 8 राहिली, 3तनं 1 गेला, 2. उत्तर काय येणार आहे? 28. पर्याय क्रमांक 2 28. पुढे पहा. 981 भागिले 9. 981 भागिले 9. आता हा भागाकार अशा पद्धतीने समजून घेऊ. आपण काय करतो, थोडासा बदल करतो, आडवी रेष मारतो, पहिली संख्या काट मारून तुम्ही येतो खाली 9. 9च्या पाड्यात 9 आहेत का? आहेत. किती असताना? पहिल्या भाग लागेल 1चा. 1चा भाग लागला 9च्या पाड्यात पहिल्या असताना 9 आहे. यांची करतो वजाबाकी. 9 9 गेले 0. पुढची संख्या काट मारून तुम्ही घेतो 8. संख्या झाली 8. 9च्या पाड्यात 8 आहेत का? नाही. 8 पेक्षा लहान 0. किती असताना 0. भाग लागेल 0. 9च्या पाड्यात 0 असताना 0. यांची करायची वजाबाकी. 8तनं 0 गेले 8. पुढली संख्या काट मारून तुम्ही घ्यायची 1. संख्या झाली 81. 9च्या पाड्यात 81 आहेत का? आहेत. किती असताना आहे? 9. भाग लागेल 9चा. 9चा भाग लागला 9च्या पाड्यात 9 असताना 81. बाकी किती उरली? 0. म्हणजे कसा भाग गेला? निश्चित. म्हणजे भागाकार किती आला? 109. पर्याय क्रमांक पाहिजे छापण्यामध्ये चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 दाखवलेले. 101 दाखवलं आहे. तिथं दुरुस्ती करू आपण. तयार करताना काही चुका होतात, आपण केली. चला पुढे प्रश्न. आता हेच गणित शॉर्टमध्ये 981 भागिले 9 काट मारून तुम्ही घेतले 9. 9च्या पाड्यात 9 आहेत. किती असताना? पहिल्या भाग लागेल 1चा. खाली 9तनं 9 गेले, बाकी 0 राहिली. 0 तुम्ही घेतले 8. संख्या झाली 8. 9च्या पाड्यात 8 नाही आहेत. 8 पेक्षा लहान 0. भाग लागेल 0चा. खाली 8तनं 0 गेले, 8 राहिले. 8वर तुम्ही घेतली 1. संख्या झाली 81. 9च्या पाड्यात 81 9 असावी. 9 81. या पद्धतीने आपल्याला लावता आलं पाहिजे. पुढे बघा खालीपैकी कोणत्या संख्येचे विस्तारित रूप बरोबर आहे. आता या ठिकाणी प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला नाही, तर संख्या द्यायला पाहिजे होतं 835. म्हणजे इथे पहा नियमानुसार जे मांडायला पाहिजे पहा 70 अधिक 1 अधिक 3 असं नसतं. 70 या ठिकाणी 800 दशक शतकाचा आहे, नंतर दशक आहे, नंतर एकक आहे. बरोबर आहे मांडणी. इथे 9000 नंतर काय पाहिजे? दशकाचं पाहिजे होतं, शतकाचं पाहिजे होतं. इथे 80 आहे आणि इथे 8000. मांडणी काय पाहिजे होती? हजाराची, शतकाची, दशकाची, एककाची. आणि ते 600 शतक आहे, नंतर दशकाची पाहिजे होती आणि नंतर एककाची पाहिजे. शब्दशः मांडणी पाहिजे तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कोणत्या संख्येची मांडलेली नाही की मांडलेली कोणती बरोबर आहे? विस्तारित रूप हे ज्या पद्धतीने नियमानुसार ते आपल्याला असायला पाहिजे. 32वा प्रश्न पहा. खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्या पहिली संख्या कोणती? 350. 500चे शे म्हणजे 100. हे लक्षात घ्या. कितीपर्यंत? 350, 250, 750. ओके. 100 याचे 2 भाग केले तर 50-50चे होतात. 4 भाग केले तर 25-25चे होतात. या संख्या लिहिता आल्या पाहिजे. 350 म्हणजे 300 आणि 1/200 म्हणजे किती होती? 350. नंतर 250. 2.5 भाकरी टोपल्यातल्या करायच्या 2 आणि 8 म्हणजे 200 आणि 1/200 250. 750 म्हणजे 700 आणि 50 750 आणि 450 400 आणि 50 4 भाकरी आणि अर्धी. या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर पहिल्यांदा कोणती? चढत्या क्रमाने लावायची म्हणल्या तर पहिल्यांदा कोणती पाहिजे? लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. सगळ्यात लहान कोणती आहे? 250. आपल्याला लहान विचारले सगळं लिहित बसायची गरज
नाही, 3 अंकी सर्वात मोठी व 2 अंकी सर्वात मोठी यांची बेरीज. आता 3 अंकी सर्वात मोठी 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी. 3 अंकी सर्वात मोठी 999, 2 अंकी सर्वात मोठी 99 आणि यांची बेरीज 9 9 1808 41 9 9 18 19 19 91 10. उत्तर काय येणार आहे? 1098. पुढे पहा खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती? पहिली मांडणी पहा 8 गुणिले 1 8 गुणिले 1 8 बरोबर आहे. 8 अधिक 8 16 बरोबर आहे. 8 भागिले 8 8ला 8ने भागलं उत्तर काय येणार आहे? 8 एके 8 8 एके 8 उत्तर 1 येणार आहे. हे चुकीचं आहे. तर 8 वजा 8 0 बरोबर आहे. म्हणजे तिसरा मांडणी चुकीची आहे. पुढे पहा खाली गटात न बसणारी आकृती कोणती? तिथं गटात न बसणारी आकृती पहा किती भाग केलेले आहेत. पहा 2 भाग केले, त्यातला 1 भाग रंगवला म्हणजे 1 अंश छेद 2. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 भाग आहेत, त्यातले 2 भाग रंगवले म्हणजे 2 अंश छेद 4. याला व्यवहारामध्ये अर्धा म्हणतात. यालाही 4 भागापैकी 2 भाग म्हणजे अर्धा म्हणतात. इथे 4 भागापैकी आता इथे पहा आहे तिसऱ्या आकृतीमध्ये 2 भाग हे आपल्याला या पद्धतीने दाखवले. या पद्धतीने योग्य आहेत का? हे 2 सारखे भाग आहेत का? सारखे करायचे असतील तर ते अशा पद्धतीने करायला आवडते. हे 2 भाग सारखे म्हणजे याला अर्धा म्हणता येणार नाही. आणि चौथा पर्याय आहे 4 भागापैकी 2 भाग म्हणजे अर्धा आहे. चुकीचा पर्याय कोणता आहे? तिसरा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. वेगळ्या उत्तराचा पर्याय सांगा. पहिला पहा 2 गुणिले 9 92 18 येतात. दुसरं 3 गुणिले 6 3 6 18 येतात. 1 गुणिले 18 म्हणजे 18 गुणिले 18 एके 18 येतात. आणि 3 9 27 येतात. चुकीची कोणती? पर्याय क्रमांक 4. 1 लिटर बरोबर टिंब मिली लिटर. मिली बसतं लिटर तरी घरा का? मिली लिटर, सेंटीलिटर, डेसिलिटर आणि लिटर. मग पहा मिली 1 लिटर, लिटरच्या घरात 1 लिहा. त्याचे डेसी केले तर 10 डेसी होते. 1 लिटरचे सेंटी केले तर 100 सेंटीमीटर होते. 1 लिटरचे मिली केले तर 1000 मिली. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 1000 मिली. पुढे पहा याच्यावर कोणती संख्या तयार होईल? प्रश्न पहा 38वा 9 दशक. उत्तर आहे 4 एकक आणि 6 शतक. या संख्या फोडून घ्यायची आपल्याला. लक्षात येत नसेल एकक दशक शतकचा घराकार एकक दशक शतक. पहिल्यांदा काय झाले 9 दशक. दशकाच्या घरात 9 घ्या. सुट्टे केले तर किती झाले 90. पहिली संख्या होणार आहे 90 अधिक दुसरी काय 4 एकक. एकाच्या घरात 4ला सुट्टे केले तर 4 होते. तिसरी 6 शतक. शतकाच्या घरात 6ला त्याचे सुट्टे केले तर 600. आता याची बेरीज करा. कोणती संख्या तयार होईल का? एककाची बेरीज घेतली 0 4 0 बेरीज 4. दशकाची केली 9. इथं दशक नाही, इथं 0 9 0 9. शतकाचं केलं तर 6. काय होईल संख्या 614. ओके. पुढे 5 90. 5 90 किती? तर 5चा पाडा 9पर्यंत 9चा पाडा 5. 9 5 45. 5 90 45. पुढे प्रत्येकी 7 रुपये प्रमाणे 4 पेन 5 रुपयाला एक याप्रमाणे 9 पेन्सिली खरेदी केल्या तर दुकानदारास किती रुपये द्यायला? पहिल्यांदा घेतलेले एक पेन. हा पेन एवढ्याला एक आहे 7 रुपये. 7 रुपयाने किती पेन खरेदी केले? 4. पेनची किंमत किती झाली? 7 चोक 28. नंतर घेतल्या पेन्सिल. एक पेन्सिल एवढ्याला आहे 5 रुपये. अशा किती पेन्सिली खरेदी केल्या? 9 पेन्सिल म्हणजे गुणिले 9. 5 9 45. म्हणजे दुकानदाराचं किती बिल झालं? 8 आणि 5 1300. 3 आचले 4 2 6 ने 6. दुकानदाराचं बिल
73 रुपये झालं. 100 दिल्यावर किती परत मिळतील? 100 मधून 73 वजा करून काढायचं. पुढे पहा 9035 याचे विस्तारित रूप कोणते? 9035. आता हे एकक आहेत, दशक आहेत, शतक आहेत, हजार. 9ची किंमत 9000. शून्याची किंमत 0 लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी काय हरकत नाही. या 3ची किंमत 3 दशक म्हणजे 30 आणि या 5 एकक. 9000 अधिक 30 अधिक 5 कोणत्या पर्यायामध्ये आहे? 5. 9000 अधिक 300 अधिक 5 चालणार आहे काय? तर 300 चुकीचे. 9000 पाहिजे तर 900 दिले चुकीचे. 9000 अधिक 30 अधिक 5 पर्याय क्रमांक 3 आहे बरोबर. पुढे पहा पुन्हा एकदा पूर्णांकाचे वाचन कसे होते पहा. पूर्णांक पहा, आता याची आकृती काढून दाखवतो मी तुम्हाला. पाही 2 पूर्ण आणि अर्धा, याला व्यवहारात अडीच म्हणतात. याला आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो? अडीच. आता गणिताच्या भाषेत याचं वाचन काय होतं? 2 पूर्णांक, हे 2 पूर्ण आहे, 2 पूर्णांक आणि पुढे आपलं नेहमीचं वाचन 1 अंश छेद 2, 1 अंश छेद 2. याचं दोन्ही पद्धतीचं आपल्याला वाचन आलं पाहिजे. त्याला व्यवहारामध्ये 2 घातले आणि अर्धी घातले, याला म्हणतात अडीच. पुढे पहा एक खांब 16 मीटर लांबीचा आहे, त्याचा 1 अंश छेद 4 भाग रंगवला तर किती मीटर खांब रंगवायचा राहिला? हा 43वा प्रश्न आहे. एक खांब आहे, या खांबाची उंची आहे 16 मीटर. या खांबाची उंची किती आहे? 16 मीटर. आता याचा 1 अंश छेद 4 भाग रंगवला, याचा अर्थ काय होतो? त्याची 4 समान भाग केले, त्यातला 1 भाग. ही 16 मीटर उंची आहे, त्याचे 2 भाग केले तर काय होतो? 8. त्याचे 16 मीटर आहे म्हणजे याचे 2 भाग, त्याचे 4 भाग केले तर 4 मीटर. हा 4 मीटर, हा 4 मीटर आणि 4. हे 4 मीटरचे 4 भाग होते. यातला 1 भाग रंगवला, मी 1 रंगवून टाकतो. रंगवलेला भाग किती? 4 मीटर. आपल्याला काय विचारले? रंगवायचा राहिलेला किती रंगवायचा? 4 4 8 4 12 म्हणजे राहिलेला 12 मीटर. रंगवायचा राहिलेला भाग 12 मीटर. पर्याय क्रमांक 1 ते 100 अंक लिहिताना 5 अंक किती मिळाले? प्रत्येक अंक लिहिताना तुम्ही कसं काम करतात माहिती मला? 5 1 वर्षांनी 5 झाले 15 25 35 45 55 65 75 85 95. ओके. दशस्थानी येणारा इथे 50 इथे खाली असतो, वर घेतला 51 52 53 54 55 56 57 58 59. तो 5 अंक किती वेळा आला? तर प्रत्येक अंक 20 वेळा येतो. 2 ते 9. मग हे लक्षात कसं ठेवायचं? एकक स्थानी 5 अंक एकक स्थानी किती वेळा आला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा. दशकस्थानी 5 अंक, दशकस्थानी 5 अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शतकस्थानी कुठं आलाय का? नाही. म्हणजे किती वेळा येतो? 20 वेळा. हे 2 पासून 9 पर्यंतचे प्रत्येक अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. तर पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न पहा 120 भागिले 12.
120 भागिले 12. 12च्या पाड्यात 120. आता हे पहा, काटून आपण उतरून घेतो. पेरीचं काटून घेतली. 12च्या पड्यात 1 आहे का नाही, पेक्षा लहान 0, भाग शून्याचा. 12च्या पड्यात 0 असताना 0, यांची वजाबाकी एका सुरू केली. काटून उतरून सगळे घेतले 2, 12. 12च्या पड्यात 12, पहिल्या स्थानी भागला गेले 1चा 12 पड्यात पहिल्या स्थानी 12, मग खाली 12 मिळाला. यांची वजाबाकी वरनं काटून उतरून घेतले 0, संख्या झाली 0. 12 पड्यात 0 आहे, तिथे असताना 0 भागला गेले 0चा. 12 पड्यात 0 असताना 0. भागाकार किती आला 10. हुशार मुलगा काय करतो, 12च्या पड्यात 10, 120 भागून 10 20 असेल, 10चा भाग 10. बाजूच्या आकृतीत त्रिकोण किती, 5 संपूर्ण आकृती काढायची, प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. आपली पद्धत पहा, ही बदलायची नाही. प्रत्येक आकाराला नंबर 1 2 3. सिंगल डिजिटचा पहा बरं त्रिकोण. 1 नंबरचा त्रिकोण आहे का, चौकोन आहे. 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे का, नाही, त्रिकोण 1 आहे. आता दोघांचा मिळून पहा, 2 डिजिटचा दोघांचा मिळून कुठं होतो का पहा, 1 आणि 2चा त्रिकोण होतो का नाही, 2 आणि 3चा होतो का नाही. सिंगल डिजिटचा कोणी तो बनत नाही. 2 नंबरचा 1च बनला, इथं 0 बनले. तिघांचा मिळून त्रिकोण होतो का नाही होत. तिघांचा 3 डिजिटचाही 0. उत्तर याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात, फक्त आणि फक्त एकच त्रिकोण तयार होतं. त्या उत्तर पर्याय क्रमांक 4. खालीपैकी चुकीचा पर्याय कोणता, 2 रुपये. आता 1 लक्षात घ्या, 1 रुपया याचे सुट्टे केले तर किती होतात, 100 पैसे. 2 रुपये म्हणजे 200 पैसे, बरोबर आहे. 2000 ग्रॅम बरोबर किलोग्रॅम. पहा 2 किलोग्रॅम, ग्रॅमपासून किलोग्रॅमपर्यंत पहा. ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. काय म्हणलेलं आहे, 2000 ग्रॅम, शेवटचं शून्य इथं लिहिला, 2000 ग्रॅम. याचे ग्रॅम किलोग्रॅम केले तर किती होतात, 2. म्हणजे पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. तिसरं 5 किलोमीटर. आता 1 किलोमीटरमध्ये 5 आहे, त्याची मीटर करायची, ग्रॅमच्या ऐवजी मीटर घ्यायची. मीटर केले तर 5 किलोची हेक्टो केले तर 50 होतील. 5 किलोचे डेका केले तर 500 डेका होतील. आणि 5 किलोचे मीटर केले तर 5000 मीटर. हे तिसरं बरोबर आहे. अर्धा लिटर बरोबर 5000 मिली. पाहता की मिली बसण्याची गरज नाही, तिथं मिलीची नाही आहे. मिली, सेंटी, देसी आणि लिटर. 1 लिटरचे मिली केले तर 1000 मिली होतात. मग अर्धा लिटर केला तर काय होईल, 1000चे निम्मे 500 होतात. त्यांनी काय म्हटलेले 5000. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, सर्वात लहान अपूर्णांक कोणता. पर्याय पहा, 5/7, 4/7, 9/7 आणि 8/7. बघा बरं, एका वस्तूचे समान 7 तुकडे केले. 1 2 3 4 5 6 7 तुकडे. आणि यातले तुम्हाला सगळ्यात कमी कुठं खायला मिळेल, तर इथं खायला मिळेल. फक्त 4 तुकडे दिले. इथं सर्वात लहान 4 तुकडे म्हणजे 1 2 3 4. इथं सगळ्यात लहान, इथं 5 भाग मिळेल, म्हणजे याच्यापेक्षा मोठा. इथं 8 भाग, म्हणजे हे पूर्ण मिळेल. आणि दुसऱ्या याच्यामधला हे 7 पैकी 7 म्हणजे पूर्ण. आणि पुढला दुसरा घेतलं 7, त्यातला 1 तुकडा मिळेल. इथे तर 7 पैकी 7 अधिक 2 तुकडे, म्हणजे सगळ्यात लहान आहे तो 4/7. जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान, 4/7. अंतर मोजण्याचे परिमाण कोणते. अंतर मोजण्यासाठी मीटर, किलोमीटर ही परिमाण असतात. त्यातलं प्रमाणित एकक आहे मीटर. लिटरमध्ये काय असतात, द्रव पदार्थ, म्हणजे त्याला म्हणतात धारकता. लिटर काय मध्ये काय असतात, धारकता. किलोग्रॅममध्ये वस्तुमान, किंवा त्याला दुसऱ्या आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो वजन.
ग्रॅम देखील वस्तुमान वजन मोजलं जातं, वस्तुमान वजन ग्रॅम मध्ये देखील, आणि मीटर मध्ये अंतर मोजलं जातं. उत्तर पर्याय क्रमांक 4. र या संख्येच्या दुपटीतून 6 वजा केल्यास 24 होतात. र ही संख्या माहित नाही आपल्याला, र ही संख्या 50वा प्रश्न आहे. याची दुप्पट केली ही 2 र आणि याच्यामधलं 6 वजा केलं, वजा 6, त्या उत्तर किती येतं 24. आता हे सोडवायचे, र ची किंमत काढायची. आता हे वजा 6 आहे ते तिकडे पाठवलं तर काय होतील अधिक, म्हणजे काय येतं 2 र बरोबर 24 अधिक 6. 24 आणि 6 ची झाली 30. आता या र ला 2 काय गुणिले, तिकडे पाठवलं काय होतील भागिले. हे 2 र बरोबर 30 झाले. हे 2 तिकडे पाठवूया, भागिले र बरोबर 30 भागिले 2. आता हातात करायचं, पहिल्यांदा 3 घेतले उचलून बोलायला पडत 3 नाही, 3 पेक्षा लहान 2 ची प्लस आणि पहिल्या भागला गेले 1चा, खाली 3 2 दिले 1 राहिले, 1 शून्य घेतले 10 बे 25. उत्तर काय येणार आहे बे कमी ती संख्या 15. र म्हणजे किती आहे 15, र ची किंमत 15. लगेच ताळा करून बघा, र 15 ची दुप्पट, र ची किंमत 15, 15 ची दुप्पट 30, 30 मध्ये 6 घालवले 24 येतात का येतात. म्हणजे इथं ताळा करायला पण आपण शिकलं पाहिजे. 425 ही संख्या अंकात कशी शे, शे म्हटलं की 100, त्याचा अर्धा भाग म्हणजे 50, पाव भाग केला तर 25 25. मग 425, 4.25 चपात्या लगेच लक्षात घ्यायचं. 1 2 3 4 आणि वरती पाव भाग म्हणजे 400 आणि पाव भाग म्हणजे 25. मी किती झाले 425. पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग कोणता पूर्णांक अपूर्णांक दाखव. किती भाग केले तो त्याचे समान सारखे 6 भाग केले. त्यातले रंगवले किती 2. म्हणजे रंग काय होईल अपूर्णांक 2/6. त्याला संक्षिप्त रूप दिलं तर काय संक्षिप्त रूप देता येईल का, कशाने देता येईल का, कशाने भाग द्याल 2 ने जाईल. म्हणजे बे 1 बे बे त्रिकसा. उत्तर काय 1/6. 2/6 किंवा आणि 1/3 हे सममूल्य सारखे भाग किंमत आहे. 3 भागापैकी 1 का भाग केला त्याची दुप्पट केली 6 भागावरची पण दुप्पट केली. 6 भागापैकी 2 भाग म्हणजे आकृतीमध्ये काढून दाखवू का तुम्हाला. पहा 3 भाग केले, हे 3 भाग, या 3 भागापैकी तुम्हाला 1 भाग दिला. ओके, या 3 भागापैकी 1 भाग दिला. आता हे जर काय केलं याच्यात पुन्हा 2 तुकडे केले. किती भाग झाले होता 6 भाग. हे पहिल्यांदा होता काय की 1/6. आता किती झाले भाग 6 भाग. तुकडा आहे तेवढा तो वाढवा मिळाला तुकडा नाही. 6 भागापैकी किती मिळाले 2 भाग. म्हणजे कसे का पुन्हा सममूल्य. पर्यायामध्ये 2/6 आहे, नसेल तर उत्तर काय पाहिजे 1/3 पाहिजे. पुढे सोबतच्या आकृतीत किती कोण आहे. सोबतच्या आकृतीत कोण किती आहे पहा. या आकृतीला नंबर द्यायचे आपल्याला 1 2 3 ही एक पद्धत आहे. आणि मग काय करायचं सिंगल नंबरचे सिंगल डिजिट. 1 नंबरचा कोण आहे का आहे. 2 नंबरचा कोण आहे का आहे. 3 नंबरचा आहे का आहे. किती झाले 3. 2 डिजिटचे दोघांचा मिळून पहा. 1 आणि 2चा मिळून कोण बनतो का 12 नंबरचा असा बनतो. आणि 2 आणि 3चा बनतो का बनतो म्हणजे 23 नंबर. किती बनतात 2. आणि तिघांचा 3 डिजिट तिघांचा मिळून पहा 1 2 3चा मिळून. त्या तिघांचा मिळून मोठा बनेले एकूण किती बनतील 6. पर्याय क्रमांक 3. पुढे का एका कामाचा 3/5 भाग पूर्ण झाला तर किती भाग बाकी राहिला. पहा एका कामाचे 5 भाग 1 2 3 4 5 त्यातलं काम किती झालं 3 भाग झाले. 1 2 3 भाग पूर्ण झाला. राहिले किती काम 2 भाग. एकूण किती भाग आहेत 5. 5 भागापैकी 2 भाग राहिले. 5 भागापैकी 3 भाग
काम पूर्ण झालं. राहिलं 2 अंशाचे 5. 55 खालीपैकी बंदिस्त नसलेले अक्षर कोणते? बंदिस्त म्हणजे त्याच्यामध्ये बंदिस्त अक्षर त्यात शिरता येत नाही. ठ याच्या आतमध्ये शिरायला येईल का कुठनं? नाही. वच्या आतमध्ये शिरायला येईल का कुठनं? नाही. पच्या आतमध्ये शिरायला येईल का कुठनं? नाही. डच्या आतमध्ये इकडून मोकळायचं, इकडून शिरता येते, इकडून शिरता येते, म्हणजे आतमध्ये शिरता येते. बंदिस्त ठ व प बंदिस्त अक्षर आहे, ड बंदिस्त नसलेलं अक्षर आहे. या आकृतीचं नाव काय? या आकृती पहा. या आकृतीला काय म्हणतात? त्याला म्हणतात रेषाखंड. सेगमेंट इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? सेगमेंट. रेषाखंड पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत एकूण कोणांची संख्या किती आहे? मागाची पद्धत वापरायची आहे. नंबर द्यायचे आहे. नंबर द्या 1 2 3 4. आता सिंगल डिजिटचे 1 नंबरचा कोण आहे, 2 नंबरचा कोण आहे, 3 नंबरचा कोण आहे, 4 नंबरचा आहे, किती झाले एकूण 4. 2 डिजिटचा दोघांचा मिळून 1 आणि 2चा बनतोय, 2 आणि 3चा बनतोय, 3 आणि 4चा बनतोय, किती झाले 3. 3 डिजिटचा तिघांचा मिळून पावतोय, तिघांचा 1 2 3चा बनतोय, 2 3 4चा बनतोय, किती झाली 2. आणि चौघांचा 4 डिजिट चौघांचा मिळून म्हणजे 1 2 3 4 या चौघांचा 1 होतो. अशी किती होती? 4 3 7 9 1 10 होते. पर्याय क्रमांक 2. पुढे बेरीज आहे 15,442. पहा ही बेरीज आडवीच करायची आहे. 15,452 अधिक 24,897. मुद्दाम जाणीवपूर्वक मी आडवी घेतो बेरीज. एककाची करायची 2 आणि 7 9. दशकाची 9 5 14. 1414 म्हणायचं 1404 आणि 1 हातचा दशक हातचा शतकावर. अगोदर इथं लगेच बेरीज त्यामध्ये हातचा धरायचा. 8 आणि 9 9 4 13 13शी 3 हातचा हजारावर. 4 आणि 5 10 10शी 0 हातच्याने 1 हजाराचा दशकाचा 2 आणि हे 4 तर किती येणार आहे 40,349. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या घड्याळात कोणता कोण आहे? इथे कोणता कोण आहे? काटकोन आहे. हा 90 अंशाचा कोण याला काटकोन म्हणतात. खालील आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. ही बाजू 8 आहे, ही 7 आहे आणि ही 6 आहे. आपल्याला पट्टी बांधायची बाजूने. ही किती झाली 8. 8 आणि हे 6 15 15 आणि हे 6 21. 8 7 15 अधिक 6 21. आता याला परिमाण दिलेलं नाही. परिमाण सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटरमध्ये उत्तर येईल 21. पुढचा प्रश्न पहा. 3 आणि 1.25 यांची वजाबाकी करून येणारा अपूर्णांक कोणता? पहा 3 आकृतीवरती समजून देतो तुम्हाला अगोदर. 3 आहे यातनं 1.25 वजा करायचा. 1.25 म्हणजे काय असतं? पहा हे 3 घेतले आपण त्यातनं 1.25 वजा करायचा. मी हा 1 वजा करून टाकला 1 झाला. आता 1.25 म्हणजे काय 1 आणि पाव एवढा काढून टाकला तर राहिला किती? 1 पूर्ण राहिला आणि याला काय म्हणतात पाव. 1 आणि पाऊण एवढा राहिला याला काय म्हणतात 1 आणि पाऊणला 2 भागाला पाव भाग कमी याला म्हणतात पावणे 2. याला काय म्हणतात पावणे 2. आता हे गणितात कसं सोडवायचं? 3 म्हणजे 3 पूर्ण आहे हे लक्षात घ्या. आणि 1.25 म्हणजे 1 पूर्ण आणि पाव भाग रुपयामध्ये घेतलं 3 रुपये. हे 3 रुपये 0 पैसे. 1.25 रुपयामध्ये 1 रुपया 25 पैसे याची वजाबाकी करायची. दशांश चिन्ह आपलं लक्ष द्यायचं नाही. दशांश चिन्ह नाही म्हणून करा. 0 ते 5 जातात का? मनाचा हातचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका. 10 ते 5 गेले 5.
शून्यात 3 जातात का नाही. मनाचा आजचा घ्या पुढल्या घरात 3 टाका. 10 ते 3 गेले 6, 3 2 गेले 1. मग दशांश चिन्हाखाली दशांश. उत्तर काय 1 दशांश चिन्ह 7 पाच 1 रुपया 75 पैसे. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात पावणे 2. पर्याय क्रमांक 4. आता या आकृतीचे नाव काय आकृती काढलेलीच नाहीये या ठिकाणी. म्हणजे आकृतीचं नाव आहे किरण. हा प्रश्न क्रमांक 62 आहे. 62वा प्रश्न. आकृती दिलेली नाहीये. आकृती फक्त ती किरणाची आकृती आहे या पद्धतीनं असते. ओके अशी असेल किंवा इकडे असेल पण असू शकते. एका बिंदूतून निघून एका दिशेला जाणारे अनंतापर्यंत जाते. पुढचा प्रश्न का 4 5 6 7 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 4 5 6 7 मोठ्यात मोठी जर बनवायची असेल तर अंकांचा उतरता क्रम घ्यायचा. उतरता क्रम काय होईल 7 त्यापेक्षा लहान 6 त्यापेक्षा लहान 5 त्यापेक्षा लहान 4. काय होईल संख्या 7654. पर्याय क्रमांक 1. 100 गुणिले 10 या संख्याचा गुणाकार 101 गुणिले 10. आता गुणाकार करताना पहा 10चा पाडा येत असेल ठीक आहे. 10 1 10 10शी 0 8 1 10 0 0 0 ने 1 आणि 101 म्हटलं आजचा काय येते 10 1 10. तर काय येणार आहे 1010. आता हुशार मुलगा काय करेल पहा तो काय करेल पहा डायरेक्ट 101 गुणिले काय इकडे मी घेतलं 100 गुणिले 10 एकच सरी ओळीनं आलेलं एक एवढाच एक आहे तो मांडून खाली मांडून टाकतो. मी गणित काय राहिले 100 गुणिले कोणत्याही संख्येने 1 ला गुणलं तर गुणाकार 30 संख्या येते. मी 1 गुणिले 1 करायचं 101 गुणिले 101 1 100. उत्तर किती येणार आहे 1010. पर्याय क्रमांक. पुढे 5 गुणिले 5 गुणिले 5 याला बरीच मुलं चुकतात. 5 गुणिले 5 गुणिले 5 पहिला हा गुणाकार करा 5 गुणिले 5 25 आणि त्याला पुन्हा गुणिले 5 आडवाई का गुणाकार करायला 5 ने 5 ला गुणले 5 5 25 5 ह्याच्याने 2 5 ने 2 ला गुणलं 5 गुणे 10 ह्याचे 2 12. उत्तर काय येणार आहे 125. पुढे पहा टिंब ही मूळ संख्याही नाही संयुक्त संख्याही नाही अशी संख्या आहे. मूळ संख्याही नाही संयुक्त संख्या नाही अशी एकच संख्या ती आहे 1. ही कसली आहे नैसर्गिक त्याला म्हणतात नैसर्गिक. ही मूळ नाही संयुक्त नाही. मूळ पण नाही आणि संयुक्त नसणारी संख्या फक्त 1 आहे. पुढील प्रश्न घ्या 256 वजा 102. 256 वजा 102 आडव्या मांडणी शिकवतोय तुम्हाला. 6 2 गेले 4 5 0 गेले 5 2 1 गेला 1 आला. उत्तर काय येणार आहे 154. 68 बाबा 72 वस्तू 8 जणांत समान वाटायच्या असतील तर प्रत्येकाला किती. थोडंसं छापण्याची दृष्टी समजून घ्या. 72 वस्तू 8 जणांना वाटायचे 72 भागिले 8 8च्या पाड्यामध्ये 72 आहेत का बघा 8 1 8 8 9 72 हे किती येणार आहे उत्तराच्या आपल्याला 9 संख्या येतील. 7/8 अधिक 5/8 या अपूर्णांकाची बेरीज 7/8 अधिक 5/8 छेद 7 आहे एकदाच मांडायचा 7 आणि 5 याची बेरीज करायची 7 आणि 5 12/8 आहे का उत्तर पहा. नसेल तर याला संक्षिप्त रूप जातोय कशाने जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या 2 ने जातोय 3 ने नाही जात 4 ने जाते याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जातो का नाही. तुम्ही 2 ने लावला तर याचं संक्षिप्त रूप येईल फक्त 5 2 ने लावला तर काय होईल 2 4 6/4 हे अति संक्षिप्त नाही.
संक्षिप्त रूप आहे. पुन्हा जातो याला 2 बे दुने 4 बे त्रिक 6 म्हणजे याचं उत्तर 12/8 संक्षिप्त रूप दिलं तर 6/4 संक्षिप्त रूप दिलं तर 3/2 यातलं पर्याय कोणतेही असू शकते. कोणता आहे उत्तर 12/8. 17वा पाठ घड्याळात किती वाजलेले आहे. हा तास काटा कुठं आहे. तास काटा कुठे हे पर्याय नको आहे. हा तास काटा हा मिनिट काटा लक्षात येत नाही. हा मिनिट तास काटा धरला तर 3:40 आहे का पर्याय नाही. म्हणजे हा तास काटा 8 वाजता 12वरती असतात. तास काटा 8वर आणि मिनिट काटा 12 वाजता तर 8 वाजता. 1 वर गेला म्हणजे वर 5 मिनिट 2 वर गेला म्हणजे 10 मिनिट 3 वर गेला म्हणजे 15 म्हणजे 8 वाजून पुढे 15 मिनिटं. म्हणजे ते लिहिताना असं लिहिलं जातं. हे 2 टिंब याचा अर्थ हे तास आहे आणि हे मिनिट आहे. ते जर असं लिहिलं 8.1 याला 8.15 म्हणत नाही. हे तास मिनिटे नाही. 8.15 कसं लिहितात असे लिहितात 8.15 वाचले म्हणा किंवा 8.15 रुपये म्हणा 8.15 पोळ्या म्हणा असं लिहितात. मग इथं पाव घड्याळात जे असतं ना 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा असतो. अर्धा तास 30 मिनिटाचा असतो आणि पाव तर 15 मिनिटाचा असतो. इथे एवढा आलेला 15 मिनिटं झालं 8 तास 15 मिनिटं आणि व्यवहारामध्ये त्याला 8.15 म्हणजे 8.25 पुढे पाव वेगळे आपण ते ओळखा. हे स्वस्तिक कसं फिरत आहे. पहिलं घड्याळाच्या दिशेने फिरताना दिसतं. दुसरं ते पण घड्याळाच्या दिशेने फिरताना वाटते. तिसरं ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. चौथं घड्याळाच्या दिशेने फिरते. वेगळं कोणतं येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते स्वस्तिक फिरतात. वेगळं पद ओळखा. गणितामध्ये वेगळं पद आलेलं आहे. घरटे खेरडे खोपा डोळी. घरटे कोण राहतं पक्षी राहतात घरट्यामध्ये. खेडे कोण राहतं माणसं राहतात. खोपा माणसं राहतात पण ते माणसं खेड्यात राहतात का घरात राहतात. खोपा सुगरण या पक्षाचा आहे. डोली गुबडाची आहे पोपटाची आहे म्हणजे हे पक्षाचं आहे. खोपा सुगरण या पक्षाचा आहे. डोली पक्षाचीच आहे. आणि खेडे हे घरात सगळी घरं एकत्र आली की मग त्याला खेडे म्हणतात. माणसं राहतात इथं घर पाहिजे घर म्हणजे ही सगळी कसली असतील निवासाची ठिकाणी रहिवासीच्या ठिकाणी. इथं खेडे वेगळं येतात आहे. आता याच्यामध्ये ABCDEFG HIJKLMNOP QRST UVWXY या ज्या अक्षर आहे 7 व 15 अक्षर कोणता शब्द बनतो. 7 नंबरचं पहा 1 2 3 4 5 6 7 जी. 15 नंबरचं 8 9 10 11 12 13 14 15 ओ. त्याच्यामध्ये कोणता पडेल जिओ गो. आरच्या डावीकडील 9वे अक्षर कोणते. आरच्या आम्ही लिहितो इथं आर पर्यंत ABCDEFGHIJKLMN म्हणजे बसली नाही आहे ABCD आपल्याला ते सगळं डिलीट करून टाका. आपण जरा लहान करतात ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. आपल्याला परिचित करून आर कुठे येते. आरच्या डावीकडे आलं ते बघायचं. हा कोणता आहे उजवा. हा कोणता आहे डावा. आरच्या डावीकडलं कितवं पाहिजे आपल्याला 9. आरच्या डावीकडलं पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं 9वं अक्षर काय येणार आहे आय. उत्तरात येणार आय. शेवटचा प्रश्न पहा. क्षीरगणती म्हणजे लोकसंख्येची मोजणी असते त्याला म्हणतात क्षीरगणती. 10 वर्षातनं आपल्याकडे लोकसंख्या मोजली जाते.
या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडे, डावा कोणता, डावीकडे पहिलं दुसरं, डावीकडे दुसरं अक्षर कोणतं येईल, र, अरे र. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका समजून घेतली. पुढील भागामध्ये पुढला पेपर पाहूया. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.